नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज चाललो आहे मी गावाला नवरात्रीसाठी. तुम्हाला दाखवतोच की ट्रेनने चाललो आहे मी दिवारोहानी. आता पहिले जाऊन तिकीट काढतो गाईज. तिकीट काढूनच कुठे प्रवास करा. स्टेशनला आहे आणि मी आता दातुली स्टेशनवरून दिवारोहा पकडणार आहे. आणि तुम्ही बघू शकता प्लॅटफॉर्मला किती गर्दी आहे, ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण. तर आता मी ट्रेन पकडणार आहे. आता ती दिव्यावरनं सुटले ट्रेन आणि प्रतीकदादा पण पनवेलला आहे. प्रतीकदा पण पनवेलला आपल्याला भेटेल. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्ही बघू शकता ट्रेन आता आलेली आहे. आता आपण जातो ट्रेनमध्ये. लय गर्दी आहे बघा. तुम्हाला ट्रेनमध्ये गेलं तर जागा बसायला स्टेशनला सांगितलेलं म्हणजे जागा पकडून ठेवायला, पण माझ्यासाठी जागा पकडून ठेवलेली आणि गाडीमध्ये फुल गर्दी आहे. बघू शकता आता एवढीच गर्दी आहे. पनवेलला पण लय गर्दी होईल. माझ्यासाठी जागा पकडून ठेवलेली आपल्या भावाने. मी त्याला काय सांगितलेलं जागा पकडून ठेव. बघा दादा भेटलेला आहे आताच. ब्लॉग बनवतोय. आताच आम्ही रॉला पोचलोय. दादा पुढे चढलेला, पनवेलला चढलेला. गर्दी होती लय ट्रेनमध्ये. बघू शकता आमची कुंडलिका नदी रोहाची लय भरते. पाऊस जोरात पाऊस आला ना तर हा पूर्ण पूल बुडून. डायरेक्ट उतरलो आणि डायरेक्ट हॉटेलला आलोय नाश्ता करायला. भूक लागलेली दादाला आणि मला, तर पहिला नाश्ता करतो नंतर मग भेटतो. हा आमचा रोहाचा बस स्टॉप. आता आम्हाला वरती जायला, गावात जायला एस टी फक्त 1:30ची आहे. 1:30 वाजता एस टी लागेल. कुठे जाणार आहे? 12:30ची. यांना 12:30ला एक चुकवली यांनी, एक गाडी चुकवली. यांना पण होती 12:30 वाजता. आता भेटू दादा. शेजवान रात्रीला टाइमपास शेजवान चकली घेते दादा. घे काय पण शेजवान चकली. रात्रीला शेजवान चकली नाश्ता. रात्री गावात कोण नाही, दुकानं पण नाही. दुकानं आहे पण काय खायला जास्त भेटत नाही, म्हणून भेटण्यात घेऊन वाट बघून कंटाळा आला. अर्धा तास वाट बघत आणि आता माहीत नाही. अजून बोर्ड लागला पण नाही तरी पब्लिक चढले. आताच उतरलो गावाला. झोपलेलो बसमध्ये. मित्रांनो, हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जाम भारी वाटलं गावाला आल्याने. असं वाटतं परत मुंबईला जावंच नाही. तुम्ही बघू शकता पूर्ण वातावरण कसं. असं वाटतं पाऊस आता पडेलच आणि पूर्ण हिरवंगार वातावरण झालं आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर परत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि परत भेटू नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.